हाय हॅलो माझ्या मैत्रिणींनो, कशा आहे सगळेजणी. तर आज आले होते मी नर्सरी व्हिजिट करण्यासाठी. युवनला स्कूलवरून पिकअप करायचं होता, पेट्रोल भरायचं होतं आणि नर्सरी व्हिजिट करायची होती, कारण की माझ्या मैत्रिणीला हवं होतं छोटंसं तुळशी वृंदावन. आणि ते घेण्यासाठी आम्ही दोघी इथं आलो आहो. आणि हे पहा, तिने इथे परचेस केले आहे चिनी मातीचे छोटेसे तुळशी वृंदावन, जे तिला मिळाले आहे फक्त आणि फक्त 200 रुपयाला. आहे की नाही छान. तर चला, तर मग घरी आल्यानंतर भूक लागली होती आणि भूक मिटवण्यासाठी काही ना काही करायचं होतं. आणि आज होतं युवनचा शेवटचा पेपर, तर आम्हाला मिळाली आहे एक्झामपासून सुट्टी. तर पार्टी तो बनती. तर मुलं बोलले, चल ना मम्मा, एक्झाम संपली म्हणून पार्टी तो बनती आहे, तर बर्गर ऑर्डर करू किंवा काहीतरी चटपटीत खाऊ. तर मला मुलांना बाहेरचं काही द्यायचं नव्हतं, कारण की क्लायमेट खराब आहे. तर मी म्हणाले की तुम्हाला मी घरीच इंडियन बर्गर खायला घालते. तर त्यासाठी करायला घेतलं आहे हे व्हेज ग्रिल सँडविच. तर मुलं बोलले, मम्मा अट मात्र एकच आहे, बर्गरसारखंच टेस्ट आली पाहिजे. तर मी त्यांना म्हणाले, फिकर नॉट मम्मा, आहे ना. तर चला, तर मग त्यासाठी लागले पटापट तयारीला. बटाटा उकडून घेतला आणि काही व्हेजिटेबल चॉप केले, ऑनियन, टमॅटो. आणि हां, काकडी इथं भारी लागते बरं का त्यामध्ये, पण माझ्याकडे काकडीच नव्हती आणि तेही मी आणायची विसरले. तर विचार केला, घरात जे साहित्य आहे त्यातूनच आपण बनवायचं. सगळं काही घरात होतं. सॉस, मेवनीज, चीज होतं. पुदिना चटणी एक दिवस अगोदरच केलेली होती, फक्त इथं मी ब्रेड बाहेरून परचेस केलेले आहे. तर चला, तर मग एका साईडला सॉस, एका साईडला पुदिना चटणी, त्यावर थोडंसं ऑनियन, टमॅटो, पॅटॅटो आणि चाट मसाला, ऑरेगॅनो स्प्रिंकल केलं, तंदुरी मेवज लावून घेतली. आता तंदुरी मेव लावली ना तर एकदम बर्गरसारखं फिलिंग येतं. आणि यामध्ये मी मीठ ॲड केलं नाही बरं का, कारण की यामध्ये चाट मसाला आहे, मेवनीज आहे आणि ऑरेगॅनो, या सगळ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं, तर मीठ काय ॲड करण्याची गरज नाही. आता मस्तपैकी एकच चीज क्यूब उरला होता, तर तेच मी थोडं थोडं सगळ्यांवर किसून घेतलं आहे. आणि हे का बघा, झाला आहे आपला हा सँडविच रेडी. आता याला थोडंसं बटर लावून गरम केलं ना तर मस्त आपलं इंडियन बर्गर तयार होणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळे सँडविच बनवून घेतले आहे. आणि हो, सँडविच बनवण्यासाठी सियानी मला मदत केली बरं का. आता हे तर फक्त बहाणा होता पार्टीचा. छोटीशी भूक मिटवायची होती, काही ना काही खायचं होतं, जिभेचे चोचले पुरवायचे होते, पण त्याला काही ना काही नाव देणं गरजेचं होतं. आणि सेलिब्रेशनचं नाव दिलं ना तर मुलंही खुश होतात. तर अशा छोट्या छोट्या सेलिब्रेशनचं नाव देऊन मी मुलांना कायम खुश करत असते आणि वेळही भागवत असते. तर कशी वाटली तुम्हाला आयडिया. तर चला, तर मग पटापट मी सगळे सँडविच गरम करून घेतले आहे. आणि हे मस्तपैकी भाजले. आणि व्हिडिओच्या नादात थोडंसं सँडविच जळालं आहे बरं का. तर इथे छानपैकी कट करून घेतलं आहे. एका सँडविचचे 2 भाग केले. आणि सँडविच मोठा होता, तर 1.5 सँडविच आम्ही प्रत्येकाने खाल्ले आणि त्यातच आम्ही इतकं टम झालो की रात्री जेवलोही नाही. मस्तपैकी कट करून सॉसबरोबर मुलांना सर्व केलं. आता इथं मुलं ट्राय करत आहे. तर मुलांना खूप सँडविच आवडले. मुलं खूप खुश झाले, बोलले, मम्मा बर्गरपेक्षाही भारी लागत आहे. आता व्हिडिओमध्ये युवन नाही, कारण की त्यांनी हाफ पॅन्ट घातली. बाय.